नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी माझ्या तनिष क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचं स्वागत करते. ब्लाऊज शिवत असताना बऱ्याच महिलांना हा प्रश्न असतो की कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा. कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊज कसा शिवायचा आणि त्यासाठी कोणकोणते रूल मी फॉलो करते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. बऱ्याच वेळेला आपल्याकडे एकाच मापाचे सिंपल असे ब्लाऊज शिवायला येत असतात. तर माझ्याकडे हे 7 ब्लाऊज एकाच मापाचे असून काही ब्लाऊजवर डिझाईन करायचे आहे, तर काहींची बाही कमी जास्त आहे. पण हो, ब्लाऊज सर्व एकाच मापाचे आहे. तर यात काही ब्लाऊजांना लेस आहे आणि त्याची लेस देखील मी इथे काढून घेतलेली आहे. कधी कधी असं होतं की आपल्याकडे ब्लाऊज खूप शिवायला असतं आणि वेळ आपल्याकडे कमी असतो. अशा वेळेला मी काय करते, एकसारख्या पॅटर्नचे ब्लाऊज काढून घेते आणि या पद्धतीने पॅटर्न मी तयार करूनच ठेवलेले आहे. तर हे 3 पार्ट मी कंपल्सरी वापरते. पाठीमागचा भाग, कटोरी आणि साईडपट्टी. आणि बाही आणि ब्रापट्टी जी आहे ती डायरेक्ट कपड्यावरतीच काढते. तर ती कशी काढायची याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर समजेल. तर हा पॅटर्न जो आहे तो आपण आता अस्तरवरती आखून घेणार आहोत आणि अस्तरवरती आखल्यानंतर याची आपण कटिंग कशी करणार आहोत ते सुद्धा नक्की बघा. तर या पद्धतीने अस्तरवरती हा पॅटर्न आखून घ्यायचा आहे. फक्त गळा याचा कटिंग करायचा नाही, कारण मी काही गळे हे डिझाईनचे शिवणार आहेत. तुमचे एकसारख्याच मापाचे जर पॅटर्न असेल आणि गळा वगैरे सर्व सेम असेल तर तुम्ही गळा ही डायरेक्ट कटिंग करू शकता. येथे मी गळा कटिंग नाही करणार, कारण मला इथे वेगवेगळ्या डिझाईन टाकायच्या आहेत. तर या पद्धतीने पाठीमागचा भाग, साईडपट्टी आणि कटोरी ही क्रॉसमध्ये ठेवायची असते. तर ही 3ही पॅटर्न आपण येथे आखून घेणार आहोत. तर येथे आपण 7 ब्लाऊजांची कटिंग करणार आहोत आणि आखणी जी केलेली आहे 3 पॅटर्नची ती एकाच ब्लाऊज पीसवरती केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता. एकाच अस्तरवरती आखणी केल्यानंतर तुमचे कमीत कमी 7 ब्लाऊजांचे हे पॅटर्न एकसाथ कटिंग करून होतात. आता येथे आपण 7ही अस्तर एकावरती एक टाकून घेणार आहोत. म्हणजे एकाची तर आखणी केलेलीच आहे आणि बाकीचे 6 अस्तर एकावरती एक टाकून घ्यायचे आहे. फक्त घडीच्या बाजूनेच घडी ठेवायची आहे आणि त्याच बाजूने गळा आला पाहिजे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर शक्यतो हे 7 ब्लाऊज तुम्ही एकदम कापू नका आणि ज्यांना थोडीफार प्रॅक्टिस असेल तर त्यांनी हा प्रयत्न करावा. जेव्हा 7 ब्लाऊज आपण एकावरती एक टाकतो अस्तर, त्यावेळेला याला टाचणपिना तुम्ही लावू शकता. तर मला याची प्रॅक्टिस आहे, त्यामुळे मी डायरेक्ट हे पॅटर्न कटिंग करून घेणार आहे. तर तुम्ही देखील थोडीशी काळजी घ्या, म्हणजे तुमचे अस्तर इकडे तिकडे पसरणार नाही टाचणपिन लावल्यानंतर. तसेच तुम्हाला शिवणकामाची जर आवड असेल तर शिवत राहा आणि शिकत राहा. शिकत राहिल्याने प्रयत्न तर मिळतातच आणि तुम्ही देखील असा प्रयत्न करू शकता आणि 7ही ब्लाऊज एकदम कापूही शकता. तर 7 ब्लाऊज कटिंग करण्यासाठी कात्रीला धारही व्यवस्थित पाहिजे. त्याचबरोबर गळारुंदीचा जो भाग आहे तेथे देखील एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक पॅटर्नचा आपला गळा या ठिकाणी आहे आणि मोजण्याची आणि टेप हातात घेण्याची पुन्हा आपल्याला इथे गरज पडत नाही. तर या पद्धतीने 3ही पॅटर्नची येथे कटिंग तयार आहे. पाठीमागचा भाग, साईडपट्टी आणि कटोरी. तर 7 ब्लाऊजांवरचे हे 3 भाग आपले कटिंग करून तयार आहे आणि यानंतर करायची आहे बाहीची कटिंग. त्यासाठी पाठीमागच्या भागाचा मोंढा इथे मोजून घेतलेला आहे आणि तो आहे 7 इंच. तर या पद्धतीने बाहीसाठी 4 पदरी घडी घालायची आहे 7.5 इंचाची. म्हणजे बाहीचा तिरका मोंढा जो पाठीमागच्या भागाचा तिरका मोंढा जो घेतलेला आहे तो आहे 7 इंच आणि अधिक अर्धा इंच. तर या पद्धतीने 7.5 इंचाची येथे 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर घ्यायची आहे उंची. तर उंची आहे 9 इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा इंच. तर अस्तरचे ब्लाऊज आहे म्हणून मार्जिंगसाठी अर्धाच इंच. त्यानंतर मोंढा खोली घ्यायची आहे, ती घ्यायची आहे 3 इंचावरती. आणि आता मोंढा खोलीचा आणि बाहीच्या उंचीचा असे हे 2 पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. जेथे मोंढा खोली आहे तेथे आपल्याला 1 इंचाची सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि वरती उंचीच्या ठिकाणी सुद्धा सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता मोंढा खोली आणि उंची हे 2 पॉईंट जे मिळालेले आहेत हे तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि तिरक्या रेषेमध्ये जोडल्यानंतर दोन्ही भाग तिरक्या रेषेमध्ये जोडल्यानंतर आपल्याला बाहीचा आकार देखील येथे द्यायचा आहे. तसेच दाखवल्याप्रमाणे कटिंग देखील करून घ्यायची आहे. तर वरचा जो गोल आकार आलेला आहे त्याचे आपण 4ही पदर
हे गोलाकारात कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर घडी काढायची आहे आणि 2 पदर हे आतल्या गोलाकारात कापायचे आहेत. तर मी अगोदरच सांगितलेले होते की काही बाही कमी आहे आणि काही बाही जास्त आहे. तर या 7 ब्लाउजांपैकी 3 ब्लाऊज हे लांब बाहीचे आहेत आणि एका बाहीची तर आपण कटिंग केलेलीच आहे आणि बाकीचे जे 2 ब्लाऊज आहेत ते देखील अस्तर एकावरती एक ठेवलेले आहे आणि जी आपण पहिली बाही कटिंग केलेली आहे तीच यावरती ठेवणार आहे आणि बाकीच्या 2ही ब्लाऊजांच्या बाहींची कटिंग देखील करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपले इथे 3 ब्लाऊजांच्या बाहींची कटिंग तयार आहे. आता करूया छोट्या बाहीची कटिंग. तर बाहीचा पाठीमागचा तिरका मोंडा हा 7 होता, तर छोट्या बाहीसाठी ही घडी 8ची घ्यायची आहे आणि 4 पदरी घडी ही 8 इंचाची घेतलेली आहे. ही बाही आहे 3 इंचाची मार्जिंगसाठी, अर्धा इंच आणि मोंडा खोली घ्यायची आहे याची 2.5 इंचाची. तर या पद्धतीने येथे बाह्यांमध्ये थोडासा बदल होतो मोंढ्यामध्ये, कारण कमी बाहीला आपण 3 इंचाची मोंडा खोली घेऊ शकत नाही, ती 2.5 इंचाची घ्यायची असते. म्हणून आपण जी 4 पदरी घडी घेतलेली आहे त्यामध्ये 1 इंच मिळवलेले आहे. तर या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण मोठी बाही लांब बाही कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने ही छोटी बाही देखील कटिंग करून घ्यायची आहे. तर मोंढा खोली आणि उंचीच्या ठिकाणी 1-1 इंचाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही पॉईंट हे तिरक्या रेषेमध्ये जोडायचे आहेत आणि बाहीचा आकार देखील द्यायचा आहे. आकार दिल्यानंतर कटिंगसुद्धा ही करायची आहे. पहिले 4 पदराची आणि नंतर घडी काढून 2 पदरांची देखील गोलाकारात कटिंग करायची आहे. तर या पद्धतीने आपण छोट्या बाहीची आणि लांब बाहींची दोन्हींची कटिंग ही एकाच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे तर या 7 ब्लाऊजांपैकी आपण 3 बाह्या लांब कटिंग केलेल्या आहेत आणि 3 बाह्यांची कटिंग ही कमी आहे. तर एका बाहीची कटिंग आपण पुन्हा केलेली आहे आणि 2 अस्तर हे एकावरती एक ठेवून जे बाही कटिंग केलेली आहे तीच यावरती ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने दुसऱ्या 2ही बाह्यांची कटिंग करून घ्यायची आहे. 6 ब्लाऊजच्या बाह्यांची कटिंग केलेली आहे आणि जो एक ब्लाऊज आहे त्याची बाही मी डिझाईनची बनवणार आहे, फ्रिलसारखी गोलाकारात अम्ब्रेला बाही. तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे, तर तो देखील नक्की बघा. आणि आता करायची आहे ब्रापट्टीची कटिंग. तर ब्रापट्टीच्या कटिंगसाठी आपण येथे पाठीमागचा भाग घेतलेला आहे, त्यावरती ठेवायची आहे साईड पट्टी. तर डिफरंट कलर घेतलेला आहे लक्षात यावा म्हणून आणि साईड पट्टी ठेवल्यानंतर खालचा भाग हा मोजायचा आहे दाखवल्याप्रमाणे. तर तो आहे 2.5 आणि 2.5मध्ये अर्धा इंच मिळवायचे आहे. तुमचा जर कमी जास्त येत असेल तर तो त्या पद्धतीनेच घ्यावा. आता यानंतर जी रुंदी आहे पाठीमागच्या भागाची ती देखील मोजून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा 1 इंच मिळवायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला ब्रापट्टीचा पाठीमागचा आणि रुंदीचा दोन्हीही भाग मिळालेले आहे. तर आता आपण पहिले भाग हा 3 इंचाचा घेतलेला होता आणि पुढे जी ब्रापट्टी ती काज बटनच्या ठिकाणची तेथे हा भाग आपण 3.5 इंचाचा घेणार आहोत. आता 3.5 इंचाच्या भागापासून 4 इंचापर्यंत एक मार्किंग करायची आणि तिथे देखील 3 इंच हे माप घ्यायचे. आता दोनही 3-3 इंचाचे पॉईंट आपण इथे जोडून घेणार आहोत आणि त्यानंतर 3 आणि 3.5 इंचाचा पॉईंटसुद्धा तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचा आहे आणि थोडासा गोलाकार देऊन कटिंग देखील करायची आहे. तर एका ब्रापट्टीची आपण इथे ही कटिंग केलेली आहे. आता दुसऱ्या ब्रापट्टीची कटिंग करायची आहे, म्हणजे बाकीच्या 6ही ब्लाऊजांची अस्तरची ब्रापट्टीची कटिंग करून घ्यायची आहे. तर जे शिल्लक राहिलेले तुकडे आहेत ते सर्व हे एकावरती एक ठेवायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे 6ही ब्लाऊजांची ब्रापट्टीची कटिंग देखील करून घ्यायची आहे. एका ब्रापट्टीची कटिंग तर आपण येथे केलेलीच आहे, म्हणजे आपल्या 7ही ब्लाऊजांच्या ब्रापट्टीची कटिंग तयार आहे. त्यानंतर जे 7 मेन कापड आहेत ब्लाऊजचे, तर ज्या अस्तरची कटिंग केलेली आहे ते अस्तर या दाखवल्याप्रमाणे मेन कपड्यावरती ठेवायचे आहे आणि याची देखील कटिंग करून घ्यायची आहे. तर 7ही अस्तर हे एकावरती एक ठेवलेले आहे आणि पाठीमागचा भाग व साईड पट्टी आणि कटोरी हे 3ही भाग अगोदर आपण येथे कटिंग करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे सर्व कटिंग करून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तसेच बेल आयकॉनच्या बटनवरती देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर या पद्धतीने आपण हे 3ही पार्ट येथे कटिंग केलेले आहेत. त्याचबरोबर 3 लांब बाहींची आणि 3 छोट्या बाहींची देखील कटिंग करून घ्यायची आहे आणि
त्यानंतर राहिली ब्रापट्टी, तर ब्रापट्टीची देखील कटिंग येथे करून घ्यायची आहे. तर सर्व भाग हे दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहेत. आणि सर्व भाग कटिंग केल्यानंतर आता प्रत्येकाचा अस्तर आणि मेन कापड एकमेकांवरती जोडून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मेन कापड आणि अस्तर सर्व एकावरती एक ठेवायचे आहे. तर असे कमीत कमी वेळेमध्ये आपण इथे 7 ब्लाउजांची कटिंग तयार केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या पद्धतीने आपण सर्व भागांचे अस्तर आणि मेन कापड एकमेकावरती जोडून घेतलेले आहे. आणि जो राहिलेल्या कपड्यांचा भाग आहे, जे तुकडे शिल्लक राहिलेले आहेत, त्याचा आपण इथे पायपिंग किंवा काज बटन पट्टीसाठी वापर करणार आहोत. आणि प्रत्येकाचे तुकडे देखील यावरती ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपली इथे 7ही ब्लाउजांची कटिंग तयार आहे. अशा रीतीने तुम्ही अर्ध्या किंवा पाऊण तासामध्ये 7 किंवा 10 ब्लाउजांची कटिंग देखील करू शकता. फक्त आपल्या कात्रीला धार व्यवस्थित पाहिजे. तसेच या पद्धतीने सर्व ब्लाऊज बांधून देखील ठेवायचे आहे, म्हणजे शिवत्या वेळेला आपला गोंधळ देखील होत नाही. आणि या पद्धतीने येथे 7ही ब्लाऊज या पद्धतीने बांधून ठेवलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.